आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा। महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या, ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश दिलेल्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाड इथे केली। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळे जलशुद्धीकरण आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचं भूमिपूजन संपन्न झालंय। तळ्याचं पाणी सदैव निर्मळ राहील अशा पद्धतीने विकास केला जाणार आहे। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचं 200वे आणि संत गाडगे महाराज यांचं 150वे जयंती वर्ष याच काळात असल्यानं सामाजिक न्यायाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। विशेष म्हणजे जातीभेदातून झालेल्या अत्याचारात प्राण गमवावे लागलेल्या पीडितांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते थेट शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र वितरित करून त्यांना मोठा आधार दिला। राज्यातील गेमिंग, अॅनिमेशन आणि क्रिएटर इकॉनॉमीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी नवी मुंबई विमानतळाजवळ 50 एकर जागेवर अत्याधुनिक संकुल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। क्रिएटर्स आणि ब्रँड्स मधील दरी कमी करण्यासाठी राज्य शासन सक्षम इकोसिस्टम तयार करत असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी अर्थात IICT द्वारे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअरची नवी दिशा मिळणार आहे। आपल्याकडे IICT सुरू झालं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी हे आपलं हब आहे की जे अशा प्रकारच्या क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये जो एक ह्युमन रिसोर्स आपल्याला लागतो किंवा जे ट्रेनिंग लागतं किंवा त्याकरता जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं अशा सगळ्या गोष्टीची इकोसिस्टम ते तयार करेल। पुढील 2-3 वर्षात राज्यातील प्रत्येक गावापर्यंत हायस्पीड इंटरनेट पोहोचवून लॅग फ्री अनुभव देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्सचं प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं। या महत्त्वपूर्ण टप्प्यावर एकूण 1798 कोटी 78 लाख रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या योजनेमुळे राज्यातील बळीराजा अधिक स्वावलंबी आणि चिंतामुक्त होईल असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलजीवन मिशन 2.0 चा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार संपन्न झाला। केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्या या करारानुसार डिसेंबर 2028 पर्यंत राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यावेळी केंद्रीय मंत्री CR पाटील आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ऑनलाईन उपस्थित होते। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 3000 राजमाता जिजाऊ स्मार्ट ST बसेसचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न झाला। GPS यंत्रणा, CCTV कॅमेरेज आणि डिजिटल मार्ग फलक अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसेसमुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। हे पाऊल महाराष्ट्राच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। पहलगाम हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले संतोष जगदाळे यासावरी जगदाळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळत विशेष बाब म्हणून पुणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय अधिकारी पदाचे नियुक्तीपत्र प्रदान केलेले आहे। सामान्य नियमानुसार वर्ग 3 किंवा 4 ची नोकरी मिळणं अपेक्षित असताना मुख्यमंत्र्यांनी नियमाचा अपवाद करून आसावरी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा सन्मान करत थेट क्लास 2 पदावर नियुक्ती करण्याचे आदेश दिलेले असून पुणे महापौरांच्या हस्ते हा नियुक्ती सोहळा संपन्न झाला। तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या। पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात। नमस्कार।